आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्याची आपल्या शरीराला गरज असते. म्हणूनच आवळ्याच्या सीझनमध्ये आपण आवळ्यापासनं विविध प्रकारचे पदार्थ बनवत असतो. आज आपण आवळ्यापासनं पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत. ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत न बनता खुटखुटीत व खुसखुशीत कशी बनेल हेच आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 200 ग्रॅम आवळा घेतलेला आहे. आवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आवळा निवडून घेताना कमी डाग असलेला आवळाच निवडून घ्यायचा, कारण आवळ्यावरती खूप डाग असतात. इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की चाळणी ठेवून द्यायची एक. ह्या चाळणीमध्ये सर्व आवळे ठेवायचेत. चाळणीवरती झाकण ठेवून आवळे उकडून घ्यायचेत. साधारण 15 ते 20 मिनिटे इथे आवळे उकडण्यासाठी लागतात. आता इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे रवा आपला छान भिजला जातो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत इथे छान हा रवा भिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, पण त्यामुळे पोळी एकदमच मऊ होते. असा रवा वापरला की पोळी छान खुसखुशीत होते व आवळ्याची पोळी खुसखुशीतच खायला छान लागते. आता इथं हाताने सर्व व्यवस्थित पीठ आपण हे मळून घेऊ. मिक्सरवर देखील याला फिरवून घ्यायचा नाही. व्यवस्थित असा ह्याला मळून घ्यायचा आहे. याच्यावरती आता चमचाभर तेल घालायचं आहे. तेलामुळे छान रवा भिजला जातो व पोळीला आपल्या एक प्रकारचा खुसखुशीतपणा येतो. आता हे तेल व्यवस्थित या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे. छान असं याला पुन्हा मळून घ्यायचं आहे. पीठ इथे आता आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. यावरती आता झाकण ठेवायचं आहे. 1 तासभर याला मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आवळा देखील इकडे शिजलेला आहे. आवळा शिजला की याच्या पाकळ्या आपोआपच निघून येतात. तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित असा आवळा शिजला गेलेला आहे. याला आता थंड होऊ द्यायचा. आवळा इथे थंड झालेला आहे. याचे आता आपण तुकडे काढून घेऊ. बी याच्यातली काढून टाकायची. व्यवस्थित आवळ्याचे तुकडे पडले जातात. इथे सर्व आवळ्याचे आपण तुकडे केलेले आहेत. आता जितका आवळा आपला भरलेला आहे तितकाच इथे गूळ घ्यायचा आहे. तुम्ही निम्मा गूळ व निम्मी साखर देखील घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळ्याची आता छान बारीक पेस्ट करून घ्यायची. इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आवळ्याची केलेली पेस्ट घालायची. यावरतीच आता आपण सर्व गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ तुम्ही इथे किसून देखील घेऊ शकता. आता छान याला सतत ढवळत राहायचं आहे. गूळ विरघळेपर्यंत सतत याला ढवळत राहायचं आहे. गूळ इथे विरघळायला लागलेला आहे. सतत याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग हे मिश्रण खाली लागू शकतं. तुम्ही पाहू शकता गूळ इथे विरघळलेला आहे. यामध्ये मी 1 चमचाभर बेसन पीठ घातलेलं होतं. काही कारणामुळे व्हिडिओ शूट झालेला नाही, त्याबद्दल क्षमस्व. हे मिश्रण असं खाली पडत नाही, याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. गॅस आता बंद करायचा. अर्धा चमचा यावरती वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही सुंठ पावडर देखील घालू शकता. व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता असं पसरून ठेवायचं आहे, त्यामुळे लवकर हे थंड होईल. इथे पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. थोडंसं एकसारखं याला करून घ्यायचं आहे. आवळ्याचं पुरण देखील इथे छान घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता पिठाचा एक उंडा घ्यायचा आहे. छोटासाच उंडा इथे मी घेतलेला आहे. छान याची वाटी करून घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये हा आवळ्याच्या पुरणाचा उंडा ठेवून द्यायचा आहे व दाबून दाबून याला आतमध्ये सरकवत पीठ असं वरती काढत घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पुरणाच्या पोळीचा उंडा बनवतो त्याचप्रमाणे इथे हा देखील उंडा बनवून घ्यायचा आहे.
असं हे पीठ वरती काढून घ्यायचं आहे। आता जेवढं पीठ वरती आलेलं आहे तिथेच ते पीठ दाबून असं बसवून घ्यायचं आहे व छान ह्याला दाबते असं गोल फिरवून घ्यायचं आहे। पोलपटावरती थोडंसं पीठ घालायचं आहे, उंड्याला एकसारखं करून घ्यायचं आहे असं हाताने दाबून। लाटण्याने छान पातळ पोळी आता लाटून घ्यायची आहे। पीठ अजिबात पोलपटाला हे चिटकत नाही, कारण हे रव्यापासून बनवलेलं आहे, त्यामुळे पोलपटाला बिलकुल देखील हे चिटकत नाही। गोल गोल अशी पोळी लाटत जायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पोळी इथे लाटली जात आहे। जास्ती जाड पण ही पोळी लाटायची नाही, छान पातळ अशीच लाटायची आहे। आता व्यवस्थित इथे पोळी लाटून झालेली आहे। तवा इकडे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे, यावरती आता पोळी आपण घालू। पोळीला असे वरनं बुडबुडे दिसू लागले की पोळी ही पलटी करून घ्यायची आहे। छान खमंग अशी ही पोळी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। आता शक्यतो करून ह्या पोळीला तूप लावत नाही, परंतु इथे मी तूप लावणार आहे। तूप लावल्यामुळे आणखीनच ही पौष्टिक बनली जाते। आंबट गोड चवीची पोळी ही बनली जाते। आता हिला दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून घेऊ। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा बटर देखील लावू शकता। थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याचे आपण विविध पदार्थ बनवत असतो, त्यामध्येच हा एक देखील पदार्थ तुम्ही बनवू शकता। अतिशय चवीचा व अतिशय खुसखुशीत ही पोळी बनली जाते व पौष्टिक देखील भरपूर आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून पाहू शकता। आंबट गोड चवीची ही आवळा पुरणपोळी 8 दिवस टिकते। तुम्ही प्रवासात देखील हिला नेऊ शकता, लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।